Good morning, everyone. Welcome to the online classroom of Agro Processing Management. So, in today's class, we will see the status and potential of agriculture and agro processing sector in India. So, in the last session, we discussed about the role of agriculture and agro processing sector in the India. So, today we will see status and potential of agriculture. So, first of all, food processing sector in India. So, India has huge supply advantage due to diverse agroclimatic conditions and wide ranging of raw material base. भारतामध्ये फूड प्रोसेसिंग सेक्टरला खूप जास्त स्कोप आहे. का बरं? कारण भारतामध्ये जो सप्लाय आहे, ॲडव्हान्टेज आहे सप्लायचा, तो कशामुळे आहे? जो डायव्हर्स ॲग्रोक्लामॅटिक कंडिशन्स आहेत आपल्या देशामध्ये आणि जो वाईड रेंज आहे रॉ मटेरियलची जी अवेलेबिलिटी आहे ही खूप जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे फूड प्रोसेसिंग सेक्टरला खूप जास्त स्कोप आहे आपल्या देशामध्ये. सो 52% ऑफ कल्टिवेबल लँड ॲज कम्पेअर टू द 11% ऑफ वर्ल्ड ॲव्हरेज. म्हणजे जगामध्ये जर विचार केला तर जी प्रत्येक देशाची कल्टिवेबल लँड असतं जवळपास ॲव्हरेजली 11% असतं. बट आपल्या देशामध्ये ही लँड कल्टिवेबल लँड 52% कल्टिवेबल लँड आहे आपल्या देशामध्ये. त्यानंतर ऑल 15 मेजर क्लायमेट्स इन द वर्ल्ड एक्झिस्ट इन इंडिया. जे जगामध्ये जे 15 मेजर क्लायमेट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, ते भारतामध्ये सर्व क्लायमेट्स अवेलेबल आहेत. त्या सर्व क्लायमॅटिक कंडिशन आपल्या देशामध्ये अवेलेबल आहेत. देन 46 आउट ऑफ 60 सॉईल टाईप्स एक्झिस्ट इन इंडिया. ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या 60 प्रकारच्या सॉईल्स आहेत त्यापैकी 46 मीन्स मोर दॅन 85% टाईप्स सॉईल आर अवेलेबल इन द इंडिया. देन 20 ॲग्रोक्लामॅटिक रिजन्स, 20 ॲग्रोक्लामॅटिक रिजन्स आहेत आपल्या देशामध्ये. अँड सनशाईन अवर्स अँड डे लेंथ आर आयडियली सुटेड फॉर द राउंडिंग द इयर कल्टिवेशन. जो एक इयर कल्टिवेशन आहे त्यासाठी जो एक डे लेंथ आणि नाईट लेंथ लागणार ही सगळ्यात सुटेबल आहे आपल्या देशामध्ये. अमंग द टॉप 5 प्रोड्युसर्स ऑफ वर्ल्ड वाईड ऑफ राईस, व्हीट, ग्राउंडनट, टी, कॉफी, टोबॅको, स्पायसेस, शुगर अँड ऑइलसीड. तर जगात जे सर्वात मोठे प्रोड्युसर्स आहेत कशाचे? राईस, व्हीट, ग्राउंडनट, टी, कॉफी, टोबॅको, स्पायसेस, शुगर अँड ऑइलसीड. तर यामध्ये भारत टॉप 5मध्ये येतो. दॅट्स वाय सिग्निफिकंट ऑपॉर्च्युनिटी आर देअर फॉर द फूड प्रोसेसिंग सेक्टर इन अवर कंट्री. देन इंडस्ट्री ग्रोथ ड्रायव्हर्स ऑफ डिमांड. म्हणजे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीची किंवा ॲग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्रीची डिमांड कशामुळे वाढलेली आहे? तर खाली जसं आपण पाहिलं आहे की इन्क्रीजिंग स्पेंड्स ऑन द हेल्थ फूड्स. आता जी पॉप्युलेशन आहे ही जास्तीत जास्त हेल्दी फूड्सवर डिपेंड आहे. कशामुळे? हेल्थ कॉन्शियसनेसमुळे. त्यामुळे प्रोसेसिंग केल्यामुळे जे प्रोडक्ट्स आहेत हेल्दी प्रोडक्ट्स तयार केले जातात. तर त्यामुळे फूड प्रोसेसिंग सेक्टरला स्कोप आहे. देन इन्क्रीजिंग न्यूक्लिअर फॅमिलीज अँड वर्किंग वुमन्स. जे फॅमिलीज आहेत ह्या जास्तीत जास्त न्यूक्लिअर फॅमिलीज होत आहे आणि वर्किंग वुमेन जास्त आहे. त्यामुळे फूड प्रोसेसिंग सेक्टरला सुद्धा या गोष्टीमुळे सुद्धा स्कोप वाढलेला आहे. डिमांड फॉर फंक्शनल फूड. जे फंक्शनल फूड्स आहेत या फंक्शनल फूडला डिमांड वाढलेली आहे. कारण जे रेग्युलर कन्व्हेन्शनल फूड आपला देशात बनवलं जात होतं ते प्रिफरन्स चेंज झालं आणि कन्झ्युमरचे प्रिफरन्स चेंज झाल्यामुळे आता फंक्शनल फूडची जास्त डिमांड आहे. म्हणून फूड प्रोसेसिंग सेक्टरला सुद्धा स्कोप आहे. देन द नेक्स्ट वन इज ऑर्गनाइज्ड रिटेल अँड प्रायव्हेट लेबल पेनिट्रेशन. जे ऑर्गनाइज्ड झालेलं आहे सर्व रिटेल सेक्टर आणि त्यामुळे कसं झालेलं आहे की फूड प्रोसेसिंग सेक्टरनी पेनिट्रेशन केलेलं आहे मार्केटमध्ये आणि त्यांची डिमांड वाढलेली आहे. चेंजिंग डेमोग्राफिक रायझेस इन द डिस्पोजेबल इन्कम. जो डिस्पोजेबल इन्कम आहे प्रति व्यक्ती हा वाढलेला आहे आणि त्यामुळेच फूड प्रोसेसिंग सेक्टरला सुद्धा स्कोप वाढलेला आहे. देन इन्क्रीज अर्बनायझेशन लाईफस्टाईल अँड ॲस्पिरेशन. जे अर्बनायझेशन आहे म्हणजे शहरीकरण आहे हे जास्त प्रमाणात वाढलेलं आहे आणि शहरीकरणामुळे ज्या नवीन वेगवेगळ्या नवीन प्रोसेस्ड फूड येत आहे याची डिमांडसुद्धा वाढलेली आहे. तर ह्या सर्व गोष्टी आहेत की ज्यामुळे आपल्याला ॲग्रिकल्चरचा आणि ॲग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्रीचा स्कोप वाढलेला आहे. देन ओव्हरव्ह्यू. So largest producer of
major agricultural and horticultural crop. As we all know, our country is the largest producer of many agricultural and horticultural crops, such as India is the largest producer of pulses, milk, tea, cashew, and jute, and second largest producer of wheat, rice, fruits, vegetables, sugarcane, कॉटन अँड ऑइल सीड्स. आपल्याला माहिती आहे की आपण फर्स्ट आहे कोणत्या कोणत्या प्रोडक्शनमध्ये फर्स्ट आहे पल्सेस, मिल्क, टी, कॅश्यू, ज्यूट. आणि सेकंड कशामध्ये आहे व्हीट, राईस, फ्रूट्स, व्हेजिटेबल, शुगरकेन अँड ऑइल सीड्स. ह्या गोष्टी तुम्हाला तुमच्या ज्या काही समोर एक्झाम येणार त्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागणार, की ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तुम्ही देणार त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात की भारत कोणत्या पोझिशनला आहे, म्हणजे फर्स्ट रँकिंग कोणत्या कोणत्या क्रॉपमध्ये फर्स्ट रँक आहे, कोणत्या क्रॉप्स प्रोडक्शनमध्ये सेकंड रँक आहे. तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, तर तुम्ही ह्या लक्षात ठेवा. देन टोटल फूड ग्रेन प्रोडक्शन इन इंडिया रिच्ड ऑल द टाईम 252.68 इन फायनान्शियल इयर 15. म्हणजे हा रिसेंट डेटा नाही आहे, 2-3 वर्ष आधीचा आहे. बट जो सध्या प्रोडक्शन आहे आपलं 298 मिलियन टन्स आहे, म्हणजे 298 मिलियन टन 2018-19मध्ये आपलं फूड ग्रेन प्रोडक्शन होतं. देन ॲग्रिकल्चर अकाउंट अबाउट 14% ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट अँड अबाउट 10% ऑफ इंडियाज टोटल एक्सपोर्ट. जसं आपण रोलमध्ये सुद्धा पहिलं पाहिलं होतं की नॅशनल इन्कममध्ये किंवा GDPमध्ये ॲग्रिकल्चरचा आणि ॲग्रो प्रोसेसिंग सेक्टरचा किती वाटा आहे. तर त्यामध्ये आपण पाहिलं होतं की सध्या जो GDPमध्ये ॲग्रिकल्चरचं कंट्रीब्युशन आहे हे मोर दॅन 40% आहे अँड अबाउट 10% इन द एक्सपोर्ट. म्हणजे भारतातून जे काही गोष्टी एक्सपोर्ट केल्या जातात त्यापैकी 10% गोष्टी ह्या ॲग्रिकल्चर रिलेटेड असतात. इंडिया हॅज 60% कल्टिवेबल लँड कम्पेअर टू द 11% ऑफ वर्ल्ड ॲव्हरेज. म्हणजे हा जो नंबर आलेला आहे 60% कल्टिवेबल लँड आहे आपल्या देशाकडे. जो वर्ल्डचा ॲव्हरेज आहे, वर्ल्डचा ॲव्हरेज हा कमी आहे. म्हणजे प्रत्येक देशामध्ये 11 ते 15% कल्टिवेबल लँड असतं. बट आपल्या देशामध्ये डे बाय डे किंवा इयर बाय इयर हा पर्सेंटेज चेंज होत जातो. देन प्रोडक्शन ऑफ फूड ग्रेनचं खरीप आणि रब्बीमध्ये कसं प्रोडक्शन झालेलं आहे, तर हे काही नंबर्स दिलेले आहेत 8-10 वर्षाचे. तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता फायनान्शियल 8पासून जो प्रोडक्शन होतं, खरीपमध्ये प्रोडक्शन होतं 121 मिलियन टन आणि रब्बीमध्ये होतं 110 मिलियन टन. तर तेच वाढून 2015पर्यंत झालं होतं 126 मिलियन टन खरीपमध्ये आणि 126 टन रब्बीमध्ये. तर कशा प्रकारे प्रोडक्शन वाढलेलं आहे हे सुद्धा आपण पाहिलं. त्यानंतर एक्सपोर्ट ऑफ ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स. ॲग्रिकल्चर प्रोडक्टचं काय स्टेटस आणि काय पोटेन्शियल आहे आपण हे पाहणार आहोत. सो इंडियाज ॲग्रो एक्सपोर्ट ड्युरिंग फायनान्शियल इयर 15 टच $38.70 बिलियन्स ॲज अगेन्स्ट $15 बिलियन इन फायनान्शियल इयर 11. म्हणजे 2011मध्ये जो एक्सपोर्ट होता आपला हा $15 बिलियन एवढा होता आणि तोच वाढवून $38.70 बिलियन झाला केव्हा 15मध्ये. आणि 2018-19मध्ये तो $44.7 बिलियन एवढा झालेला होता. तर एक्सपोर्ट व्हॅल्यूज ऑफ मेजर प्रोडक्ट्स इन द मिलियन 2014-15चे हे नंबर्स आहेत की ज्यामध्ये आपण कोणत्या कोणत्या गोष्टी जास्त प्रमाणात एक्सपोर्ट करतो. तर त्यामध्ये सुरुवातीला येतं सर्वात जास्त बफेलो मीट, देन बासमती राईस, नॉन बासमती राईस, गौर गम, व्हीट, ग्राउंडनट्स, मेज, सिरियल प्रोडक्शन्स अँड अदर प्रोसेस्ड अँड फूड व्हेजिटेबल. तर या गोष्टीचा आपण एक्सपोर्ट जास्तीत जास्त प्रमाणात करतो. देन मेजर एक्सपोर्ट डेस्टिनेशन, आपण कुठं एक्सपोर्ट करतो, जास्तीत जास्त कोणत्या कोणत्या देशामध्ये आपण ह्या गोष्टी एक्सपोर्ट करतो म्हणजे पाठवतो. तर सर्वात जास्त एक्सपोर्ट आपला असतं व्हिएतनाममध्ये, त्यानंतर सौदी अरेबिया, देन युनायटेड स्टेट्स, देन इराण, UAE, बांगलादेश, मलेशिया, इंडोनेशिया अँड नेपाळ. तर ह्या काही मेजर कंट्रीज आहेत की ज्या कंट्रीमध्ये आपण जास्तीत जास्त प्रमाणात आपलं ॲग्रिकल्चर अँड ॲग्रो प्रोसेस्ड प्रोडक्ट आपण एक्सपोर्ट करतो. देन हॉर्टिकल्चर क्रॉप रिव्ह्यू. सो
द कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट फॉर प्रोडक्शन, जो कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट आहे म्हणजे किती ग्रोथ रेट राहणार, प्रोडक्शनमध्ये किती ग्रोथ रेट आहे ॲन्युअल, हा आपण पाहणार आहोत. तर लास्ट 10 इयर म्हणजे 2003-04 तर 2014-15पर्यंतचे नंबर असतात की 10 इयर्सचा डेटा घेतलेला आहे. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर ॲरोमॅटिक क्रॉप्स आणि ॲरोमॅटिक आणि मेडिसिनल प्लांट्सचं प्रोडक्शन जे आहे हे 21.17% वाढलं आहे, म्हणजे 21% प्रोडक्शन वाढलेलं आहे. आणि का वाढलेलं आहे प्रोडक्शन? बिकॉज जास्तीत जास्त फार्मर्सनी कन्व्हेन्शनल ॲग्रिकल्चर सोडून जास्तीत जास्त फार्मर्सनी कन्व्हेन्शनल ॲग्रिकल्चर सोडून जो ॲरोमॅटिक आणि मेडिसिनल प्लांट्सचं प्रोडक्शन घेतलेलं आहे हे जास्त आहे, कारण कमर्शियल प्रोडक्शन जास्तीत जास्त वाढलेलं आहे. त्यामुळे ॲरोमॅटिक आणि मेडिसिनल प्लांट्सचं प्रोडक्शनसुद्धा वाढलेलं आहे. त्यानंतर लूज फ्लावर्सचं जे फ्लावर्सचं प्रोडक्शन आहे हे 14.76%नी वाढलं आहे. त्यानंतर फ्रूट्स प्रोडक्शन 6.80% वाढलं आहे. आणि व्हेजिटेबल 6%, देन प्लांटेशन क्रॉप्स 2%, then spices 1.46%. So during 14-15, India exported fruits and vegetable of worth rupees 7,474 crores. आपण 7,474 करोड रुपयाचे फ्रूट्स आणि व्हेजिटेबल एक्सपोर्ट केले. हा नंबर जवळपास 12,000 करोडचा एक्सपोर्ट आपण 12,000 करोड रुपीजचं एक्सपोर्ट आपण 2018मध्ये केलं होतं फ्रूट्स आणि व्हेजिटेबलचं. सो एक्सपोर्ट ऑफ हॉर्टिकल्चर हॅज शोन इन्क्रीज ऑफ 26% ग्रोथ, म्हणजे 2011-12 पासून तर 13-14पर्यंत म्हणजे ह्या 2 वर्षात जो ग्रोथ रेट होता हॉर्टिकल्चरचा एक्सपोर्टचा हा 26% होता. आणि हा दरवर्षी हा 3 ते 4%नी ग्रोथ रेट वाढत असतो. देन हॉर्टिकल्चर क्रॉप्स. सो इंडिया स्टँड्स सेकंड लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ फ्रूट्स लाईक mango, banana, guava, papaya. So mangoes, walnuts, grapes, bananas, pomegranates are largely exported from the country. जास्तीत जास्त प्रमाणात आपण एक्सपोर्ट करतो कशाचा? मँगोज, वॉलनट्स, ग्रेप्स, बनानास, पोमोग्रेनेट्स. देन द मेजर एक्सपोर्टर्स डेस्टिनेशन ऑफ फ्रूट्स आर UAE, बांगलादेश, मलेशिया, UK, नेदरलँड, पाकिस्तान, सौदी अरेबिया, श्रीलंका अँड अदर. व्हेजिटेबल्स. इन द व्हेजिटेबल्स इंडिया stand second largest producer of vegetable. So India is leader in the production of peas and okra. India occupy first position in the production of okra, second in brinjal, cabbage, cauliflower and onion, third in potato and tomato in the world. म्हणजे भारत जे प्रोडक्शन आहे हे सेकंड लार्जेस्ट प्रोड्युसर आहे ॲज कम्पेअर्ड टू द वर्ल्ड. सेकंड लार्जेस्ट प्रोड्युसर आहे व्हेजिटेबल्समध्ये. तर लीडर कशामध्ये आहे तर पीज आणि ओक्रामध्ये इंडिया रँक्स फर्स्ट अँड ऑल्सो सेकंड इन द ब्रिंजल, कॅबेज, कॉलीफ्लॉवर अँड ओनियन, अँड थर्ड लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ पोटॅटो अँड टोमॅटो. सो ओनियन्स, okra, bitter gourd, green chili, mushroom, potatoes are largely exported from the country. Then spices. So India is the largest producer, consumer and exporter of spices and spices products in the world. जर जगामध्ये सगळ्यात जास्त स्पायसेसचं जर कोणी एक्सपोर्ट करत असणार तर तो आपला देश आहे. आपल्या देशातून सगळ्यात जास्त स्पायसेस प्रोड्यूस केल्या जातात. सर्वात जास्त कन्झम्पशनसुद्धा स्पायसेसचं आपल्या देशामध्ये आहे आणि सर्वात जास्त एक्सपोर्टसुद्धा आपला देश करतो इतर देशांना. सो India produce wide variety of spices like black pepper, chilies, ginger, turmeric, garlic, coriander, tamarind, cumin, cardamom and variety of tree and seed spices. तर ह्या सर्व याच्यात वाईड व्हेरायटी ऑफ प्रोडक्शन आहे स्पायसेसचं आणि सर्वात जास्त आपण एक्सपोर्ट करतो, कन्झ्युम करतो आणि प्रोड्यूससुद्धा करतो. देन ॲनिमल हजबंडरी अँड डेअरी सेक्टर. तर इंडिया हॅज largest population of milk animal in the world. As we all know, we are the first
इन द प्रोडक्शन ऑफ लाईव्हस्टॉक. लाईव्हस्टॉकमध्ये जे पॉप्युलेशन आहे, लाईव्हस्टॉक पॉप्युलेशन आहे, त्यामध्ये आपलं फर्स्ट रँक आहे. सो इंडिया एक्सपोर्ट ॲनिमल प्रोडक्ट्स अबाउट 32,529 करोड्स. म्हणजे भारताचं जे एक्सपोर्ट आहे, जे ॲनिमल प्रोडक्ट आहेत किंवा लाईव्हस्टॉक प्रोडक्शन आहे, त्या लाईव्हस्टॉक प्रोडक्टपैकी आपण किती एक्सपोर्ट करतो, तर 32,529 करोड मीन्स मोर दॅन 32,000 करोड्सचा आपण एक्सपोर्ट करतो. विच इन्क्लूड मेजर प्रोडक्ट्स लाईक बफेलो मीट, sheep and goat meat, poultry products, dairy products, animal casings, processed meat, and other meat and natural honey. India has exported 557,000 tons of poultry products and 651 crores of poultry product in the 2014 and 15. The poultry products include live poultry, poultry meat, and eggs. इंडिया इज लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ बफेलो मीट. जे बफेलो मीटचं प्रोडक्शन आहे यामध्ये भारत पहिल्या नंबरवर आहे. तर बफेलो मीटचं प्रोडक्शन होतं 1.4 मिलियन टन्स. सो इंडिया इज द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ मिल्क विथ 16% शेअर इन टोटल मिल्क प्रोडक्शन इन द वर्ल्ड. म्हणजे जगामध्ये जे मिल्क प्रोडक्शन होतं त्याच्या 16% मिल्क हा आपल्या देशामध्ये प्रोड्यूस होतो. मेजर एक्सपोर्ट डेस्टिनेशन. सो मेजर एक्सपोर्ट डेस्टिनेशन कोणत्या आहेत लाईव्हस्टॉक प्रोडक्टचे? UAE, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, भूतान अँड फिलिपाईन्स. जे आपल्या जवळपासचे देश आहेत. जसं एशियामध्ये 47 कंट्रीज आहेत, तर आपण जास्तीत जास्त एक्सपोर्ट हा आपल्या एशियन कंट्रीजमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात करतो. देन फिशरीज. सो इंडिया इज द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ फिश इन द वर्ल्ड. India is second largest producer of fish in the world, contributing about 5.7 global production. जे फिशरीचं प्रोडक्शन आहे, फिशरीज प्रोडक्टचं प्रोडक्शन आहे, हे जगामध्ये जेवढं आहे त्या जगातल्या पूर्ण प्रोडक्शनपैकी आउट ऑफ 100% 5.7% प्रोडक्शन हा आपल्या देशामध्ये होतं. आपण सेकंड लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ फिश इन द वर्ल्ड. सो टोटल फिश प्रोडक्शन ड्युरिंग 14-15 इज एस्टिमेटेड टू 10.1 million ton. It was about 18 million tons in 2018-19 with contribution of 6.6 million ton from inland sector and 3.5 million ton from marine sector. म्हणजे जो देशामध्ये ज्या वेगवेगळ्या रिव्हर्स आहेत, लेक्स आहेत, यामधून जे प्रोडक्शन आहे हे 6.6 मिलियन टन्स होतं आणि जे सीमधून होतं किंवा ओशनमधून होतं हे प्रोडक्शन होतं 3.5 मिलियन टन्स जे मराईन सेक्टरमधून. So during 13-14 fish and fish product export was about 984,000 tons, which worth about 13,213. म्हणजे 30,213 करोडचं जे एक्सपोर्ट फिश प्रोडक्ट्सचं 2013-14 मध्ये केलं होतं. तेच जर रिसेंट नंबर्स पाहिले आपण 2018 आणि 2019 मध्ये, तर हे 49,000 मोर दॅन 49,000 करोड्स export is done in the fishery sector. So which are strength of fishery sectors? So employs 14 million people. म्हणजे जवळपास 14 मिलियन लोकांना रोजगार दिलेला आहे फिशरी सेक्टरने. कॉन्ट्रीब्युशन इन द नियरली 1% ऑफ GDP, 5% ऑफ टोटल GDP ऑफ ॲग्रिकल्चर अँड अलाइड सेक्टर. जो आपल्या देशाचा GDP आहे त्यामध्ये 1% हे फिशरीजचं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि जो ॲग्रिकल्चरचा GDP आहे टोटल कॉन्ट्रीब्युशन 14% ऑर मोर दॅन 14%, तर त्यापैकी 5% हा एकट्या फिशरी सेक्टरचा वाटा आहे. इट कॉन्ट्रीब्यूट अबाउट 20% ऑफ नॅशनल ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट. जो आपला नॅशनल ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट आहे त्यापैकी 20% हे फिशरी सेक्टरचं एक्सपोर्ट असतं. Then food processing industry. So India's food and retail market is projected to touch about 482 billions by financial year 2020. म्हणजे या वर्षामध्ये फायनान्शियल इयरमध्ये आपलं जे फूड आणि रिटेल मार्केट होतं हे प्रोजेक्ट केलं होतं 482 बिलियन टन्स. बट ड्यू टू द कोरोना पॅन्डेमिक इट इज नॉट
happened because many industries or many retail markets are closed during the pandemic. Then the food processing sector has potential of attracting about 33 billion US dollar of investing in in coming years and generate employment to the 9 million person days. So significant different sectors in the food processing industry. फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये कोणते कोणते सेक्टर्स हे महत्त्वाचे आहेत आपण पाहूया. सर्वात महत्त्वाचं आहे डेअरी सेक्टर. फूड प्रोसेसिंगमध्ये त्यामध्ये काय काय प्रोसेस केलं जातं? होल अँड स्कीम मिल्क पावडर, कंडेन्स मिल्क, आईस्क्रीम, बटर, घी, चीज. हे जे फूड प्रोसेसिंग सेक्टर आहे, डेअरी प्रोसेसिंग सेक्टर, हे सर्वात महत्त्वाचं सेक्टर होतं ॲग्रिकल्चर अँड अलाइडमध्ये. Then the next one is fruits and vegetable processing. So beverages, juice, pulps, slices, frozen and dehydrated products, potato wafers. Then in the grain and cereal, flours, bakeries, starch, glucose, cornflakes, malted foods, vermicellis, beer and malted extracts, grain-based alcohol. Then in the fisheries, frozen and canned products mainly in fresh forms. Then consumer foods like snack food, biscuits, ready to eat, alcoholic and non-alcoholic beverages. Then in the meat and poultry, frozen and packed mainly in fresh form. तर ह्या वेगवेगळे सेक्टर्स आहेत. डेअरी सेक्टर, फ्रूट अँड व्हेजिटेबल, ग्रेन्स, फिशरीज, कन्झ्युमर फूड्स अँड मिल्क अँड पोल्ट्री. तर हा फूड प्रोसेसिंग सेक्टरमध्ये सर्वात जास्त स्कोप या सेक्टरला आहे. देर इज अ ट्रिमेंडस अपॉर्च्युनिटी फॉर द ग्रोथ इन द इंडस्ट्री विथ ओनली 2% ऑफ ॲग्रिकल्चर प्रोडक्शन करंटली बिंग प्रोसेस्ड. द फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री रँक्ड 5th लार्जेस्ट इन द टर्म ऑफ प्रोडक्शन, कन्झम्पशन अँड एक्सपोर्ट ॲज एक्सपेक्टेड ग्रोथ इन इंडिया. म्हणजे जे प्रोडक्शन आहे टोटल ॲग्रिकल्चर प्रोडक्शनचं, तर अबाउट 2% ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन हे प्रोसेस्ड केलं जातं किंवा त्याची ग्रोथ आहे. बट ही ग्रोथ जास्तीत जास्त 5% असायला पाहिजे. एक्सपेक्टेड ग्रोथ ही 5% आहे. आउट ऑफ टोटल प्रोडक्शन ऑफ ॲग्रिकल्चर प्रोडक्ट वी प्रोसेस्ड ओनली 7% ऑफ द टोटल प्रोड्यूस. So year by year that growth rate must be increased by 5%, but it is increasing by 2%. Then exports of processed food. So value of export of processed food has steadily increased with a compound annual growth rate of 20.53% for a 5-year ending 13-14. So major export products from India are marine products, basmati rice, meat production, rice and other, cashew, fresh vegetables and fresh fruit. आपण पहिल्या स्लाईडमध्येच पाहिलं होतं की जे वेगवेगळ्या कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट आहे वेगवेगळ्या क्रॉपसाठी, तर तो कशा प्रकारचा आहे. सो एक्सपोर्ट ऑफ प्रोसेस्ड फूड 2009 पासून 2014पर्यंत 5 वर्षामध्ये हे प्रोडक्शन कसं वाढलेलं आहे, कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट कसा वाढलेला आहे आपण पाहूया. 2009-10 मध्ये तो होता 14.8%, जो 37.8% झाला, म्हणजे 37.8 मिलियन US$ एवढा झालेला आहे. एक्सपोर्ट जो प्रोसेस्ड फूडचं एक्सपोर्ट होतं हे 2009-10 मध्ये किती होतं, 14.8 मिलियन US$. ते 37 मिलियन US$ झालं 13-14 मध्ये, आणि 2018-19 मध्ये हे वाढवून 43 मिलियन US$ एवढं झालेलं आहे. सो मेजर एक्सपोर्टर डेस्टिनेशन्स आर सेम: सौदी अरेबिया, UAE, व्हिएतनाम, USA, मलेशिया, इराण, इजिप्त, कुवेत, बांगलादेश अँड नेपाल. देन फूड प्रोसेसिंग सेक्टर, सम मेजर इनिशिएटिव्स बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तर कोणते कोणते मेजर इनिशिएटिव्ह आहेत ते घेतले गेलेले आहेत फूड प्रोसेसिंग सेक्टरमध्ये. सो इन्कम टॅक्स, 100% टॅक्स एक्झम्पशन्स फॉर फर्स्ट 5 years ऑफ द ऑपरेशन फॉर न्यू युनिट्स अँड बिझनेस. म्हणजे तुम्हाला जर नवीन बिझनेस सुरू करायचा असणार ॲग्रो प्रोसेसिंग सेक्टरमध्ये, तर तुम्हाला पहिल्या 5 वर्षापर्यंत एक्झम्पशन दिलेलं आहे. इन्कम टॅक्स तुम्हाला 100% एक्झम्पशन आहे, म्हणजे तुम्हाला ₹1 इन्कम टॅक्स द्यावा नाही लागणार सुरुवातीच्या 5 वर्षासाठी. देन सर्व्हिस टॅक्स एक्झम्पशन्स ऑफ सर्व्हिसेस फॉर स्टोरेज, हँडलिंग, ट्रान्सपोर्ट अँड प्रोसेस्ड फूड.
जो बिझनेसमध्ये तुम्हाला स्टोरेज, हँडलिंग, ट्रान्सपोर्टेशन आणि प्रोसेस्ड फूडवर सर्व्हिस टॅक्स लागणार आहे, हा सर्व्हिस टॅक्ससुद्धा तुमचा माफ केला जाणार जर तुम्ही ॲग्रो प्रोसेसिंग सेक्टर सुरू करत आहे किंवा ॲग्रो इंडस्ट्री सुरू करत आहे. देन कस्टम ड्युटीज. सो बेनिफिट्स ऑफ प्रोजेक्ट्स ऑफ कोल्ड स्टोरेज, हँडलिंग सिस्टीम ऑफ प्रोसेस्ड फूड. तर ह्या सर्व गोष्टीसाठी कस्टम ड्युटी जी पे करावी लागणार हे तुम्हाला कमी पे करावी लागणार. त्यानंतर FDI अँड क्रेडिट अवेलेबिलिटी म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी आहे ही 100% केलेली आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने. त्यामुळे जे अदर कंट्रीजचे समजा ज्या इंडस्ट्रीज आहेत त्यासुद्धा आपल्या देशामध्ये ॲग्रो प्रोसेसिंग सेक्टर सुरू करू शकतात. देन इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी. इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी कोणत्या कोणत्या आहेत? सर, आपण पाहिलं की मेगा फूड पार्क्स आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सुरू झालेले आहेत. तर मेगा फूड पार्क्समध्ये कोणत्या कोणत्या आपण अपॉर्च्युनिटीज आहेत? स्टोरेज फॅसिलिटी प्रोव्हाइड करत आहे, त्यानंतर फूड प्रोसेसिंग इक्विपमेंट्स, कंटेम्पररी प्लग्स अँड प्ले शेड्स, देन पॅकेजिंग फॅसिलिटीज, कोल्ड स्टोरेज फॅसिलिटीज, बल्क मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट्स, ग्रेडिंग अँड सॉर्टिंग फॅसिलिटी, इनेबलिंग इन्फ्रास्ट्रक्चर. तर ह्या फूड पार्क्समुळे ह्या अपॉर्च्युनिटी तयार झालेल्या आहेत. त्यानंतर कोल्ड चेन लॉजिस्टिकमध्ये कोणत्या कोणत्या अपॉर्च्युनिटीज आहेत इन्व्हेस्टमेंटच्या? सो कंट्रोल्ड ॲटमॉस्फिअर अँड मॉडिफाईड ॲटमॉस्फिरिक स्टोरेज, प्री कुलिंग ॲट फार्म, मॉडर्न पॅकेज हाऊसेस, रायपनिंग चेंबर्स, रिफर टेक्नॉलॉजी, रेफ्रिजरेटेड ट्रान्सपोर्ट सोल्युशन्स, एनर्जी इफिशियन्सी सोल्युशन्स, पॅकेजिंग इक्विपमेंट्स, वॉटर अँड एअर पोल्युशन कंट्रोल इक्विपमेंट. तर ह्या सर्व इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज आहेत मेगा फूड पार्क्स, कोल्ड चेन लॉजिस्टिक आणि फूड प्रोसेसिंग मशिनरीमध्ये, फूड प्रोसेसिंग सेक्टरमध्ये. देन मेजर इनिशिएटिव्स इन द ॲग्रिकल्चर सेक्टर. म्हणजे कोणत्या कोणत्या इनिशिएटिव्स आहेत किंवा कोणत्या कोणत्या स्कीम्स आहेत त्यामुळे ॲग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्री सुरू करताना फार्मरला किंवा त्या पर्टिक्युलर एंटरप्रिनरला फायदा होणार. सो फर्स्ट वन इज प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना. सो इट एक्सपांड कल्टिवेबल एरिया अंडर द इरिगेशन. देन इट कव्हरेज ऑफ इन्व्हेस्टमेंट इन इरिगेशन. देन इम्प्रूव्ह ऑन फार्म वॉटर यूज इफिशियन्सी, त्यामध्ये जलसिंचन योजना असतं. त्यानंतर सुटेबल वॉटर कन्व्हर्जन प्रॅक्टिसेस, त्यानंतर प्रिसिशन्स इरिगेशन अँड वॉटर सेव्हिंग टेक्नॉलॉजी. तर प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनामध्ये ह्या सर्व गोष्टी फॅसिलिटीज तुम्हाला दिल्या जाणार. देन प्रधानमंत्री फसल विमा योजना टू प्रोव्हाइड इन्शुरन्स कव्हरेज फॉर द अँड फायनान्शियल सपोर्ट टू द फार्मर. देन नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट. सो इनाम, as we all know what is ENAM. ENAM is a online marketing. It connect all the APMCs on the online platform. So the business or the selling of the agriculture produce can be done through the virtual platform called ENAM. Then Krishi Suvidha and Pusa Krishi mobile apps. So there are two apps, that is Kisan Suvidha and Pusa Krishi. So these apps are also developed for the increasing the entrepreneurship or the businesses in the food processing sector or agro processing sectors. So these are major initiatives. There are some major initiatives like soil health card scheme. तर शेतकऱ्यांना सॉईल हेल्थ कार्ड दिलेले आहेत की ज्यामध्ये त्या पर्टिक्युलर फार्मरला माहिती पडणार की आपल्या सॉईलची कंडिशन्स काय आहे, आपल्याला कोणतं फर्टिलायझर्स लागणार आणि त्यानुसार किती आपल्याला कसं प्रोडक्शन किंवा कोणतं क्रॉप आपल्याला आपल्या फार्ममध्ये घेता येणार. तर त्यामुळे सॉईल हेल्थ कार्डसुद्धा दिलेले आहे, त्यासाठी स्कीम सुरू केली गेलेली आहे. देन इंटिग्रेटेड स्कीम फॉर ॲग्रिकल्चर मार्केटिंग. जर ISAM ही स्कीम आहे, इंटिग्रेटेड स्कीम, ही त्यासाठी सुरू केलेली आहे. कशासाठी? तर टू सपोर्ट फार्मर्स ग्रेड स्टँडर्ड्स अँड क्वालिटी सर्टिफिकेशन ऑफ ॲग्रिकल्चर कमोडिटीज. देन द नॅशनल मिशन फॉर सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. सो द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह टू इन्श्युअर द फूड सिक्युरिटी अँड फूड various resources such as land, water, biodiversity and genetic resources. Then the next scheme is integrated scheme of oilseed pulses, oil and palms. So it primarily target at all small and marginal farmer who raise oilseeds under the rain-fed conditions and arid and semi-arid areas.
Then the next one is National Food Security Mission, NFSM, which was launched in 2007 to improve the country's overall production, especially rice, wheat and pulses by introducing the technological component. म्हणजे नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून 2007मध्ये नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन सुरू करण्यात आलेलं होतं, की ज्यामध्ये जे प्रोडक्शन आहे स्पेशली राईस, व्हीट आणि पल्सेसचं, यामध्ये नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करून प्रोडक्शन कसं वाढवता येणार त्यासाठी सुरू केली होती. त्यानंतर राष्ट्रीय कृषी विकास योजना, इट वॉज लॉन्च टू incentivize the state to increase the share of investment in the agriculture in their state plans. म्हणजे प्रत्येक राज्याचं हे प्रोडक्शनमध्ये इन्व्हेस्टमेंट वाढलं पाहिजे, ॲग्रिकल्चर प्रोडक्शन आणि फूड प्रोसेसिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट वाढलं पाहिजे, त्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती, राष्ट्रीय कृषी विकास योजना. सो दीज आर सम मेजर इनिशिएटिव्स इन द ॲग्रिकल्चर सेक्टर्स. So today we discussed the status and potential of agriculture product, in which we already seen the status and potential of agriculture crops, horticultural crops, livestock, fisheries and different schemes regarding the or which motivate to the entrepreneur to start his own agro processing business. So thank you and thank you for watching video.